हॅलो फ्रेंड्स, आपण हे बघणार आहोत टॅरोच्या द्वारे की जुलै महिना जो आहे तो तुमच्या रिलेशनशिपसाठी कसा असणार आहे, तुमच्या करिअरसाठी कसा असणार आहे, तुमचे फायनान्शियल स्टेटस काय सांगते आणि त्याचबरोबर तुमची हेल्थ काय सांगते. ओके, चला पाहूया. सो रिलेशनशिप, दुसरं कार्ड आहे तुमचं करिअर, तिसरं आहे फायनान्स आणि चौथं आहे तुमची हेल्थ. पहिलं कार्ड जे आलेलं आहे ते 3 ऑफ कप्स आलेलं आहे. ओके, आता 3 ऑफ कप्स जे आहे कार्ड ते काय सांगतं, तर हे ह्या जुलै महिन्यामध्ये तुमचं रिलेशनशिप जे आहे ते अतिशय चांगलं असणार आहे. तुमची फॅमिली, हजबंड वाईफ मधलं रिलेशनशिप, घरातले जे पण फॅमिली आहे त्यातलं एक आनंदाचं असणार आहे, हेल्दी असणार आहे. काहीतरी सगळे मिळून एखादं प्लॅन कराल आणि कुठेतरी बाहेर फिरायला जाल आणि एक चांगली हेल्दी बाउंडिंग दिसतेस. रिलेशनशिपमध्ये काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता आहे, काहीतरी गोड कोणाची तरी एखादी बातमी येऊ शकते, लग्न ठरू शकतं, बाळ होऊ शकतं, कोणाला तर काहीतरी ग्रॅज्युएशनमध्ये काही मुलं पास होतील तुमच्या घरची. ओव्हरऑल जे बाउंडिंग जे आहे ते खेळीमेळीचं आणि आनंदाचं आहे. दुसरं जे कार्ड आलेलं आहे तुमच्या करिअरसाठी आलेलं आहे. करिअरसाठी जे कार्ड आले अतिशय सुंदर कार्ड आलेले, 4 ऑफ पेंटाकल्स. बघा, 4 ऑफ पेंटाकल्स मध्ये एक हा जो व्यक्ती आहे एका क्यूबवरती, टेबलवरती बसलाय. डोक्यावरती एक पेंटाकल्स आहे, एक आपल्या चेस्टकडे आहे आणि 2 पेंटाकल्स आहे ते पायाच्या खाली आहे. तर वरती जे आहे ते क्राऊन चक्र, हार्ट चक्र आणि रूट चक्र ह्याला बॅलन्स करते. म्हणजे करिअरच्या बाबतीत बघायला गेलं तर तुम्ही ह्या वेळेला जो पण काही निर्णय घ्याल करिअरच्या बाबतीत, कोणी बिझनेस करणार असतील, कोणी जॉब करणार असेल, तर अतिशय बॅलन्स आणि ॲक्युरेट निर्णय घ्याल तुम्ही. म्हणजे जॉबच्या बाबतीत पण तुमचे निर्णय बरोबर असणार, घाईमध्ये कुठलंही तुम्ही काम करणार नाही, कारण हे आहेच अर्थ एलिमेंटचं कार्ड. तर अर्थ एलिमेंटमध्ये म्हणजे तुम्ही खूप टाइमपासून जी काही तुम्ही स्ट्रगल केलेलं आहे त्या स्ट्रगलसाठीचा करून जे आपल्याला आज काय मिळणार आहे ते आपल्याला बांधून ठेवायचे, जपून ठेवायचे. हे जे ते तुमचं स्टेट ऑफ माइंड आहे आता करिअरसाठी ते अतिशय चांगलं आहे. सो करिअरसाठी 4 ऑफ वॉन्ड्स आहे, तर हे पण सांगते की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही ॲप्रिशिएशन मिळू शकतं, प्रमोशनही मिळू शकतं, कारण पास्टमध्ये त्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचा फायदा आज तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे. तिसरं जे कार्ड आलेलं आहे ते आहे तुमच्या फायनान्सला घेऊन आलेलं आहे. ओके, फायनान्शियल स्टेटस अशी आहे की जुलै महिन्यामध्ये नको ते खर्च होतील. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे काही लोक पैशाची मदत मागायला येतील, सो लोन मागायला येतील, किंवा तुमचे म्हणजे जवळचे मित्र परिवार आहेत किंवा घरातले जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना कसली तरी अडचण होईल. मग ते आर्थिक असेल किंवा इमोशनल असेल, तर तुम्हाला त्यांना मदत करावी लागणार आहे, असे डिमांड्स त्यांचे असतील. आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की पैशाचा वापर आहे तो विचारपूर्वक करा. कारण आज जर तुम्ही पैसे खर्च केलात आणि आज जर तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहाल तर पुढच्या काही महिन्यात तुम्हाला स्ट्रगल होईल फायनान्शियल, तर हे पण लक्षात ठेवा. चौथं जे कार्ड आहे ते हेल्थसाठी आलेलं आहे. हेल्थसाठी जे कार्ड आलेलं आहे ते आहे द हर्मिट कार्ड. बघा, हर्मिट जे कार्ड आहे ते बघायला गेलं तर स्पिरिच्युअलिटीला डिनोट करतं, इनर कॉन्शियसनेस आपला डिनोट करतो. तर आणि एकटेपणा, तर जो तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे हा फिजिकल नसून हा मेंटल प्रॉब्लेम जास्त दिसतोय. स्वतःला आयसोलेट करू नका, लोकांमध्ये जाऊन इंटरॅक्शन करा, लोकांबरोबर राहा, घरात एकटेच पडून राहू नका, ऍक्टिव्ह व्हा. किंवा तुम्हाला मानसिक जर स्ट्रेस असेल, कारण जुलै महिन्यात तुम्हाला मानसिक स्ट्रेस दिसतोय, तर एखाद्या काउन्सिलरची, एखाद्या मार्गदर्शक व्यक्तीचं जरा सजेशन घ्या, सल्ला घ्या,
ते अतिशय महत्वाचं आहे तुमच्या हेल्थसाठी. कारण हेल्थ तुमची तुमच्याच प्रॉब्लेममुळे, तुमच्याच मानसिक स्ट्रेसमुळे तयार होणार आहे. तर असा हा तुमचा जुलै महिना संपूर्ण असणार आहे. तुम्हाला हा विषय कसा वाटला? तुम्हाला हे जुलै महिन्याचं प्रेडिक्शन कसं वाटलं? तर त्याच्यावरती तुम्हाला काही कमेंट्स असतील तर त्या जरूर करा. मी तुम्हाला त्याचं व्हॉट्सअपच्या थ्रू आन्सर देईल. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. बाय, सी यू.